थँक्यू. तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. अरे तन्मय, झोपत नाहीयेस तू? अगं झोप येत नाही. तन्मय, अरे शांतपणे डोळे मिटून पडून राहा, आपोआप झोप येईल. तू झोप ना, मी नंतर झोपतो. कोणाच आहे? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. अप्पू, अगं किती वेळा सांगितलं उभ्याने पाणी प्यायचं नाही म्हणून. तिथे बसून पी बघू. ठीक आहे ताई, किती काळजी कशी. हे बरं, तू त्या केबल ऑपरेटरला सांगितलंस ना आपल्याला झीचा फॅमिली पॅक हवाय ते? अप्पू, आपलं रजिस्ट्रेशन झालंय सुद्धा. काय? हो ना. ते खरंच ही लॉन्च ऑफर किती मस्त आहे ना. म्हणजे झीचे 20 चॅनल्स आपल्याला फक्त 39 रुपयात बघायला मिळणार आहे. बरं, आणि आता आनंद काका आणि परब काकांना बघायला नको? आनंद काका आणि परब काका खुश होतील. का तू खुश नाही होणार आहेस? ग मी खुश आहे ग. आपण रुही, श्वेता, नेहा आणि परीला आठवण करून द्यायला हवी ना की 31 तारखेच्या आत आपल्याला झीचा फॅमिली पॅक घ्यायचा आहे. हा, मी आलेच. बाय 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 बाय. अप्पू अप्पू, अगं सावकाश. बघावं तेव्हा घाई असते या मुलीला. तन्मय, सकाळी सकाळी लॅपटॉप घेऊन बसलास. घे. तन्मय, काय झालं? काही बोलत का नाहीयेस तू? अगं जॉब साठी अप्लाय करतो. काय? आपला स्वतःचा व्यवसाय असताना का? म्हणजे आग्रह मध्ये काम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये का तुला? काय झालं तन्मय? काही प्रॉब्लेम आहे का? आरोही, तू समजतेस तसं काही नाहीये. ह्या व्यवसायाला पण मी आपलंच मानतो. आणि आग्रहामुळेच तर आपण एकमेकांच्या आयुष्यात आलो ना. पण कसं आहे ना, आग्रहाचा व्यवहार सांभाळायला तू एकटी समर्थ आहेस. अरे पण आणि आई सुद्धा आहेच ना. ती जमेल तसं या बिझनेस मध्ये लक्ष देतेच आहे. आणि आता राहिला प्रश्न माझा, तर मला असं करण्यासारखं इथे काहीच राहत नाहीये. आता म्हणजे मी नसलो तरी आग्रहामध्ये काही फरक नाही पडणार. आणि असलो तरी इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा एखादा जॉबच बघतो. तेवढेच जास्त पैसे आपल्या खिशात पडतील. पण तू नोकरी शोधणार कुठे आहेस? फूड चेन इंडस्ट्री तिथे. अगं या इंडस्ट्रीचा मला एक्सपिरियन्स आहेच ना. आणि शिवाय तिथल्या कॉन्टॅक्टचा आपल्या आग्रहाला फायदा होईल. आता फक्त एकच गोष्ट राहिली, नंदिनी. नंदिनी, तिचं काय? तिच्याकडून आपण 19 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय. ते लवकरात लवकर फेडू शकतो ना? बरोबर आहे तुझं म्हणणं. तुझ्या नोकरी करण्याला माझी काहीच हरकत नाहीये तन्मय. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या सोबत आहे तन्मय. थँक्स. मला पण हेच अपेक्षित होतं. हे बघ, मी इथे अप्लाय केला आणि फोन पण केला, तर त्यांनी सांगितलं की वॉक इन इंटरव्ह्यू चालूच आहे. सो आजच जाऊन बघतो मी. हो चालेल ना. तन्मय तू एक काम कर, तू पटकन आवरून घे
नाश्ता तयारच आहे. नाश्ता करायचा आणि मगच बाहेर जायचं. आलेच मी. आई 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 अशा अचानक कुठे गेल्या असतील? आई कॉफी आणली आहे तुमच्यासाठी. तू कशाला आणलीस? मला हवी असेल तर मी करून घेऊ शकते. हो आई, पण घरातल्या सगळ्यांचंच नाश्त्याचं आणि चहाचं बघावं लागतं ना मला. म्हणजे रोजचंच काम आहे ते माझं. सवय आहे ना मला तशी. मग माझ्या बाबतीत ती सवय मोडून टाक. आई असं का बोलताय तुम्ही? एक गोष्ट स्पष्टच सांगते, आपल्यातलं नातं व्यावसायिक पातळीवरच ठेवलं तर फार बरं होईल. आग्रहचे भागीदार. कारण तू तन्मयची बायको असलीस तरी त्याचा अर्थ मी तुला सून म्हणून स्वीकारलंय असा होत नाही. आणि मनात नसलेली नाती जनात मिरवायला आवडत नाही मला. काही नाती आपोआपच बनलेली असतात आई. मग ती गुंफवायची की गुंतवायची हे आपल्या हातात असते. आणि तुम्ही कितीही नाकारलं तरी नातं आहेच आपल्यात. तुम्ही तन्मयच्या आई आहात आणि मी त्याची बायको. आणि त्या नात्याने मला तुम्ही माझ्या आईसारखे आहात. पण तू मला माझ्या मुलीसारखी नाहीस. म्हणजे अजूनही तुमचा राग आहेच माझ्यावर. आई मला माहितीये मी तन्वीची बाजू घेतली, तुमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली म्हणून खूप रागवलात तुम्ही माझ्यावर. पण आई, तन्वी आणि तन्मय तुमचं सर्वस्व आहे. त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्याला काही अर्थ आहे? आणि असं असताना सुद्धा तुमच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने त्यांचं मन मारून जगलेलं आवडेल तुम्हाला? त्यासाठी तुम्ही त्यांना लहानाचं मोठं केलं? झाले उपदेशाचे डोस देऊन? अजून तरी तुझ्याकडून आईपणाचे धडे गिरवायची वेळ आली नाहीये माझ्यावर. आणि पुढे कधी येणारही नाही. त्यामुळे तू तुझ्या मताने आयुष्य जग आणि मला माझ्या पद्धतीने जगू दे. घेऊन जा ती कॉफी. आरोही, अरे तन्मय, आलास तू? चल पटापट नाश्ता करून घे, गरम गरम आहे तर. नंतर परत इंटरव्ह्यूच्या गडबडीत वेळ मिळेल ना मिळेल. बरं तन्मय, सगळी डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स घेतलीस ना व्यवस्थित? नाही घाई गडबडीत विसरून जाशील ना म्हणून. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव तन्मय, तुझा इंटरव्ह्यू खूप छान होणार आहे, कळलं? तन्मय, तन्मय काय रे, लक्ष कुठे तुझं? अरे मला जमेल ना सगळं? तन्मय, तू एकदा मनापासून ठरवलंयस ना की पुन्हा नव्याने सुरुवात करायची, मग का नाही जमणार? म्हणजे आता आधीची नोकरी विचित्र परिस्थितीत सोडावी लागली आणि आता इतक्या महिन्यांचा गॅप. आणि तन्मय, तुझ्याकडे डिग्री आहे, कॉन्फिडन्स आहे. आणि तू
तू आहेस ना माझ्यासोबत? मी कायमच आहे तुझ्या सोबत तन्मय. बरं आता शांतपणे खाऊन घे आणि मग जाऊन आईंना भेट. आईंचा आणि देवाचा आशीर्वाद असेल ना तुझ्या पाठीशी की सगळं व्यवस्थित होईल. आणि माझी खात्री आहे तुझा इंटरव्ह्यू अगदी छान होणार आहे. कळलं? बरं मी आलीच. आई अंबाबाई, तन्मयच्या पुढील वाटचालीसाठी त्याला यश लाभू दे. तुझे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असू दे. अरे येऊ मी? तन्मय, तन्मय, ऑल द बेस्ट. थँक्यू. दही देत आहे साहेबांना. साहेब काय बाहेर गावी चाललेत? नाही रे नाम्या, बाहेर गावी नाही चाललाय तो. नोकरीसाठी इंटरव्ह्यूला चाललाय. नोकरी? बरं नाम्या, आणखी एक गोष्ट. आता तुझे दादा खूप बिझी होणार आहेत हं? त्यामुळे आग्रहाकडे तुला नीट लक्ष द्यावं लागणार आहे. चल मी येते सोडणार. बरं तन्मय, ठीक आहे नाने, ठेव फोन. आग्रहाचे पार्टनर मिस्टर तन्मय पारखी आणि त्यांना जॉब करायची गरज पडते. ये बात खूप हजम नाही होत. ही सगळी आरोहीची चाल आहे. येस, तन्मय जॉब मध्ये बिझी राहिला की माझ्याकडे दुर्लक्ष करणार. राईट. क्या बात आहे मिसेस आरोही पारखी. पुढच्या स्टेप्सचं कॅल्क्युलेशन मानलं तुम्हाला. पण मिसेस पारखी, ह्या तुमच्या पुढच्या स्टेप्स, त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं गणित मी चुकीचं ठरवणार. तू तन्मयला माझ्यापासून कितीही दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न कर, मी तसं होऊ देणार नाही. कधीच नाही. तन्वी, अशी एकटीच का बसलीस इथे? आईन निघायला नकार दिला ही गोष्ट अजूनही लागतीये ना मनाला? पण तन्वी, कसं आहे ना आरोही, आज मी माझ्या बाबांना खूप जास्त मिस करतेय ग. का कुणास ठाऊक, पण मनात सारखं असं वाटतंय की आज बाबा सोबत असते ना तर त्यांनी माझ्या गाण्याला आई इतका विरोध केला नसता. त्यांनी माझी बाजू समजून घेतली असती, जे आईने कधीच नाही केलं. तसं नाहीये. कुठलीच आई आपल्या मुलाच्या वाईटाचा विचार कधीच करत नाही. आणि तुमच्या आईंनी तर तुम्हाला मायेसोबत वडिलांचा आधार सुद्धा दिला. तुम्हा दोघांना असं एकट्याने वाढवताना किती खस्ता खाल्ल्या असतील त्यांनी, किती त्रास झाला असेल त्यांना. स्वतःच्या इच्छांवर प्रत्येक वेळेस मुरड घालून जगला असतील त्या. आणि या सगळ्याची झळ तुम्हा दोघांपर्यंत पोहोचू सुद्धा दिली नसेल त्यांनी. अशा आईला दुखावून
तू तुझं सुख मिळवलंस जरी तरी त्यात तुला आनंद मिळेल? आरोही, हाच विचार करून मी इतकी वर्ष माझं मन मारत आले. नाही नाही तन्वी, तू तुझं मन मारून जग असं नाहीच म्हणत आहे मी तुला. तू आईंचं मन वळवण्याचा प्रयत्न कर असं म्हणते. कितीही झालं तरी त्या तुमच्या आई आहे आणि स्वतःच्या दुःखापेक्षा त्यांना तुमच्या सुखाची काळजी असेल. नाही, मला नाही तसं वाटत. निदान गाण्याच्या बाबतीत आई तिचं मत नाही बदलणार. बदलतील, नक्की बदलतील. फक्त थोडा वेळ जाऊ दे. सर या फील्ड मध्ये मला आवड आणि अनुभव दोन्ही आहे. तुझ्या या अशा वागण्याने आई आणखी दुखावतील आणि मुळात उपाशी राहून कुठलाच प्रश्न सुटत नाही. येऊ का? ये ना, बस. आज अशी अचानक कशी काय? हो ना, अचानकच घडतात गोष्टी. कधी कधी आपल्याला कल्पनाही नसते. हे पेपर्स द्यायचे होते वत्सला मॅमना, त्यासाठी आले. खरं तर हे पेपर्स तन्मय कलेक्ट करणार होता. काय झालं काय माहित. खूप बिझी असतो का आजकाल? नाही, माझ्या मेसेजेसना रिप्लाय करत नाही. कॉल्स केले तर फोन उचलत नाही. मिस कॉल्स पाहून कॉल बॅकही करत नाही. या पेपरसाठी 100 वेळा फोन केला असेल मी त्याला, पण एकाही कॉलचा रिप्लाय नाही. अग्रहाचं मार्केटिंग जोरदार चालू दिसतंय. बाय द वे, आत्ताही कुठे दिसत नाहीये. तो एका कामासाठी बाहेर गेलाय. तू बस ना. हो. अरे बापरे, खरं तर माझंही त्याच्याकडे एक महत्वाचं काम होतं. त्याच्याकडे काम? हो. नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर मला सांगू शकतेस तू. हरकत कशाला असेल? आणि तुला न सांगण्यासारखं काम असतं तर तुझ्यासमोर विषयच काढला नसता. माझ्या एका मित्राच्या खूप मोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजरची पोस्ट रिकामी आणि त्याला कोणीतरी हार्ड वर्किंग, डेडिकेटेड, पॅशनेट असा मुलगा हवा होता, असं तो मला सांगत होता. हे सगळं ऐकल्यावर ना सगळ्यात पहिलं नाव तन्मयचं आलं डोक्यात. तो किती मन लावून काम करतो हे खूप जवळून पाहिलंय मी. म्हणून म्हटलं विचारावं. इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर हिम. पण तन्मयला फक्त फूड चेन इंडस्ट्रीमध्येच नोकरी करायची आणि तसंही कोणाच्या ओळखीने नोकरी मिळवणं कधीच पटणार नाही त्याला. एक्सक्यूज मी, आलेच.
हॅलो. हा तन्मय, काय रे, कुठून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला? अगं तिन्ही इंटरव्ह्यू छान झाले. एक तर खूपच छान झाला. म्हणजे विचारत होते की कधीपासून जॉईन करू शकतोस. अरे वा. बघ, मी तुला म्हंटल होतं ना जमेल म्हणून, तू मात्र आपला उगाच घाबरत होता. हो हो मॅडम, तुम्ही मला आत्मविश्वास दिलात म्हणून तर मला ही नोकरी मिळते. नाहीतर मला कोणी विचारलं असतं. हो ना. मग आता मला या बदल्यात काय गिफ्ट मिळणार? तुम्ही बोला मॅडम, तुम्हाला काय हवंय? काही नको रे, तुला नोकरी मिळते आणि तू खूप खुश आहेस, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे तन्मय. बरं, तू जॉईन कधीपासून होतोयस? आरोही ऍक्च्युली मला तेच कळत नाहीये. आधीच्या नोकरीपेक्षा इथे पेमेंट जरा कमी आहे. ठीक आहे तन्मय, आत्ता कमी आहे ना, पुढे जाऊन वाढेल तुझा पगार. आणि मला माहितीये तू अगदी मन लावून पुढे जाशीलच. आणि तसे कोणाच्या तरी वशिल्यापेक्षा तुझ्या मेहनतीवर आणि हिमतीवर कमवलेली नोकरी जास्त महत्वाची, नाही का? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बरं आई, आता तू फ्री झाला असशील तर लवकर घरी ये, मग सविस्तर बोल. हो हो, मी लवकर येतो. बाय.